नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज जो झालेला मराठी या विषयाचा बोर्डामध्ये झालेल्या पेपरची संपूर्ण उत्तरं बघणार आहोत की पेपर काय होता आणि त्याची त्या संपूर्ण कृतीची नेमकी काय उत्तर आपल्याला लिखाण करणं गरजेचे होते. सुरुवातीला काही सर्वसाधारण सूचना तुम्हाला दिलेल्या होत्या, त्या सूचना आपण वाचल्या असतीलच. आता आपण बघूया की कोणती नेमकी उतार या 2025च्या बोर्ड परीक्षेत आलेला होता. पहिला उतारा आपल्याला होता, हा जो दिलेला होता हा उतारा वसंत हृदय चैत्र या धड्यामधील आपल्याला दिलेला होता मित्रांनो. आणि यामध्ये पहिली आपल्याला कृती विचारलेली होती की गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली, गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे पिंपळाची, हे पहिलं याचं उत्तर अपेक्षित होतं. त्यानंतर दुसरं तुम्हाला विचारलेलं होतं की मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत, संत ज्ञानेश्वर, हे दुसरं उत्तर याच्यामध्ये अपेक्षित होतं मित्रांनो. त्यानंतर खाली आपल्याला कृती दिलेली होती एक, वसंताच्या पुष्पाचे चिन्ह लिहिलेले महिने, वसंताच्या पुष्पाचे, आणि एक महिना आपल्याला दिलेला होता चैत्र. आपल्याला 2 महिने लिहिणं होतं, फाल्गुन आणि वैशाख. बघा हे उतार्यामध्ये आपल्याला अगदी वर दिलेलं आहे, अगदी सोपं होतं, काहीही कठीण नाही आहे. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख अशा पद्धतीनं. चला आपण आता पुढे जाऊया. पुढे आपल्याला जे दिलंय आपल्याला त्यानंतर दिलेलं होतं मित्रांनो, या उतार्यावर सोमत दिलेलं होतं. आणि सोमत होतं की तुम्हाला सोमत असं दिलेलं होतं, चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाने सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीचे रूपाचे सुंदर वर्णन आपल्याला लिहायचं आहे. आणि हे उतार्यामधलं जरी तुम्ही लिहिलं असतं तुम्हाला पूर्ण गुण मिळाले असते मित्रांनो. बघा इथून आपल्याला हे इथपर्यंत हे लिखाण करणं गरजेचं होतं या आपल्याला सोमताचं. ठीक आहे, पिंपळाच्या झाडाचं वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये करायचं होतं. नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य जे आहे पिंपळाच्या, याचं वर्णन करायचं होतं. सोमत आपण देऊ शकलो असतो. दुसरा उतारा आपल्याला आलेला आहे मित्रांनो. हा दुसरा उतारा कर्ते सुधारक कर्वे या आपल्या पाठातील असून हा उतार्यावर आपल्याला काय कृती विचारलेल्या होत्या आणि त्याची नेमकी काय उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं ते आपण बघूया. पहिला कृती आपल्याला दिलेली होती इथं की महर्षी दोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली 2 कार्य, एक जटिल कार्य कोणतं करायचं होतं आणि अटीतटीचे कार्य. तर याची उत्तर बघा आपल्याला इथं अशा पद्धतीनं लिहायची होती. पहिलं उत्तर आपल्याला इथं लिहायचं होतं, यांना कोणतं जटिल कार्य करायचं होतं ते आपण बघू. इथं दिलेलं आहे आपल्याला बघा, त्यांनी स्वतः इथं लिखाण आपल्याला केलेलं आहे. एक त्यांना करायचं होतं ते म्हणजे पुरुष, एक बघा जटिल कार्य करायचं होतं त्यांना हे बघा इथं दिलेलं आहे, पुरुषांच्या बरोबरीचे स्पर्धेत उतरवणे. म्हणजे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे एक त्यांचं जटिल कार्य होतं. आणि अटीतटीचं कार्य कोणतं होतं ते बघा, ते आपण याच्या आधीच्या याच्यात बघू, स्त्री साक्षर करणे. चला बघा आपण जटिल कार्य कोणतं होतं, जटिल कार्य होतं स्त्री साक्षर करणे, हे त्यांना जटिल कार्य होतं. आणि अटीतटीचं कार्य कोणतं होतं की पुरुषांच्या बरोबरी स्पर्धेत उतरवणे, म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरी स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य होतं. इथं दिलेलंच आहे. या पद्धतीनं ती कृती आपल्याला तिथे लिहिणं गरजेची होती. पुढचं एक कृती आपल्याला अशी दिलेली होती, नावे लिहा. नावे लिहा महर्षी कर्वे यांचे जन्मगाव शेरावली, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली. आपल्याला फक्त शेरावली लिहिलं तरी गुण पूर्ण मिळतील. 2 गुणांसाठी विचारलेली कृती. पुढचं विचारलं होतं वाङ्मयाची जननी सरस्वती, असं आपल्याला लिखाण करणं गरजेचं होतं. बस अशा पद्धतीनं इथं कृती दिलेली आहे. नंतर बघा सोमत आपल्याला विचारलेलं होतं, स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे, या विधानातील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो. सोमताचा जरी असला तरीही तुम्ही या उत्तरासाठी बघा उतार्यातील इथून तुम्ही जर उतार्यामधील या ठिकाणावरनं या ठिकाणापर्यंत जर उत्तर लिहिलं असतं तर आपलं तुम्हाला जवळपास 3 पैकी 3 गुण किंवा 2.5 गुण नक्कीच इथपर्यंत मिळालेले असते. तर याच्यामध्ये दिलेलं उत्तर तुम्हाला बघायचं आहे. अगदी सोपी आहे, काहीही कठीण नाही आहे. चला पुढे आपण बघूया. त्यानंतर अपठित गद्य आपल्याला दिलेला होता. अगदी सोपा असा अपठित गद्य विचारलेला होता. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर आपल्याला पहिलं दिलं होतं की खाली दिलेलं विधान हे चूक की बरोबर ते आपल्याला लिहायचे. पहिलं विधान होतं, तहान लागली की आपण शरबत पितो, हे विधान चूक आहे. तहान लागली की आपण पाणी पितो असं अपेक्षित होतं. दुसरं बघा, दुसरं आपल्याला विचारलेलं होतं, काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात, आणि हे बरोबर आहे. तिसरं बघा, व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर चौथं होतं, थकवा आला की आपण काम करतो, हे विधान मात्र चूक होतं.
अशा पद्धतीनं आपल्याला इथं लिखाण करणं गरजेचं होतं. पुढे बघा अशा पद्धतीनं उतारा आपल्याला हा अपठित उतारा दिलेला होता. तर आता एक विधान पूर्ण करा. आता विधान पूर्ण करा आपल्याला विचारलंय. पहिलं विधान होतं, ते न चुकता केले जाते, जे नाही केले तरी चालेल, असं तिथं पाहिजे होतं. ते न चुकता केले जाते, जे नाही केले तरी चालेल, असेच कार्य. दुसरं, आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला थकवा येतो. थकवा येतो तेव्हा आपण झोपतो, असा त्याचा अर्थ आहे. नाही केले तरी चालेल, ते न चुकता आपण आधी करतो, असं त्याचं उत्तर इथं अपेक्षित होतं. चला आपण हे उत्तर लिहिले. पुढे बघूया पद्य. पद्यामध्ये आपल्याला पहिले जो पद्य विचारलेला आहे हे आश्वासक चित्र या कवितेतील तुम्हाला कविता इथं आलेली होती. त्यामधली पहिली कृती इथं आपल्याला विचारलेली होती. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी शोधून लिहा, असं आपल्याला इथं कृती दिलेली होती. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या. आता कवितेमध्ये अशा 2 ओळी कोणत्या आलेल्या आहेत बघा. एक ओळ ही सुद्धा आलेली आहे. एका हातानं थोपटतं तिला. बघा काय काय करते ती. एका हातानं ती थोपटते आणि चढवते अंधन भाताचं. ही एक ओळ तिचा आत्मविश्वास व्यक्त करणारी. एका हातानं ती बाहुलीला थोपटते आणि एका हातानं भाताचं अंधन म्हणजे ते ठेवते, चढवते अंधन भाताचं, असं आपल्याला दिलेलं आहे. दुसरी ओळ बघा एक दिलेली आहे इथे, की मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. अशा 2 त्या मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या ओळी आपल्याला इथं पाहायला मिळतात. चला पुढची कृती कोणती आहे ते बघू आपण. खालील शब्द समूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. तर पहिला कोणता आहे, घराचा झरोका म्हणजे काय, तर घराच्या खिडकीतून. दुसरा आहे भातकुलीचा खेळ. भातकुलीचा खेळ कशाला म्हणतात, लहान मुलींचा किंवा मुलांचा खोटा खोटा खेळ, संसाराचा खेळ. लहान मुलींचा किंवा मुलांचा खोटा खोटा संसाराचा खेळ, त्याला भातकुलीचा खेळ असं म्हणतात. आता आपल्याला पुढे काय दिलं होतं, की खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. खालील काव्यपंक्ती दिलेली आहे आपल्याला ही, आणि ह्या काव्यपंक्तीचा अर्थ आपल्या शब्दात आपल्याला लिहायचा आहे. अगदी सोपा आहे बघा. याच्यामध्ये ती मांडीवर घेते बाहुलीला. अगदी तुम्ही स्वतः असं जरी लिहिलं की ती मांडीवर बाहुलीला घेते, एक हातानं थोपटते तिला आणि चढवते अंधन भाताचं. म्हणजे एका हातानं बाहुलीला ती थोपटते आणि दुसऱ्या हातानं ती आपलं भाताचं अंधन म्हणजे भात आपल्या चुलीवर ठेवते भात करायला. अशी दोन्ही कामं इथे मुलगी करताना आपल्याला दिसते, असं आपण इथे सांगू शकतो. पण लिखाण करत असताना पहिले कवितेचं नाव लिहा, आश्वासक चित्र आणि कवितेच्या कवयित्री निर्जा हे आहेत असं लिहून लिहायला सुरुवात केलं तर कोणतंही 2 गुण नक्कीच मिळू शकतात, काहीही कठीण नाही. आता बघा काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला इथं सुद्धा काव्य सौंदर्य म्हणजे काय, तर या ओळीचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं काय, एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. या ओळीतून विचार सौंदर्य स्पष्ट करा. काय मांडायचं आहे कवयित्रीला हे आपल्याला इथं लिहायचं आहे, की तिला तिच्या खिडकीतून, झरोक्यातून म्हणजे तिच्या घराच्या खिडकीतून नेमकं काय दिसतंय आणि ते कसं पद्धतीने आपल्याला इथं स्पष्ट करायचं आहे. तर तुम्ही यामध्ये कवितेच्या ओळी जरी लिहिल्या किंवा एक असं चित्र दिसतंय की ज्या चित्रामधून मुलगा आणि मुलगी हे समान आहे आणि दोघंही कामं सोबत खांद्याला खांदा लावून करतात, असा आशावाद तिथं आपल्याला व्यक्त करायचा होता. ठीक आहे. तर पुढे बघा आपल्याला खाली मुद्द्यांच्या आधारे एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कोणती एक कवितेची कृती आपल्याला सोडवायची आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. कोणती, आपल्याला 2 कविता इथे दिल्या होत्या, एक उत्तम लक्षण आणि आकाशी झेप घेरे. तर आपल्याला कोणत्या कृती होत्या, पहिलं होतं याच्यामध्ये आपल्याला पहिलं होतं प्रस्तुत कवितेचे कवी, प्रस्तुत कवितेचे कवी. इथं बघा प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. तर उत्तम लक्षणाचे संत रामदास स्वामी हे कवी आहेत. तर आकाशी झेपगेरे याचे जगदीश खेबुडकर हे कवी आहेत. कवितेचा विषय उत्तम लक्षण या कवितेचा विषय आहे उत्तम माणसाची लक्षणं, आणि आकाशी झेपगेरे या कवितेचा विषय आहे तो सामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते. बस एवढं. अशा पद्धतीनं कवितेचा विषय आपल्याला इथे लिहायचं होतं. आणि तिसरा जो मुद्दा होता, हा मुद्दा होता कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणं. बघा तुम्ही जर व्यवस्थितरित्या स्वतः जर याची केली असेल तर तुम्ही लिहू शकता, नाही तर मी तुम्हाला युनिक एक कारण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. कविता प्रस्तुत कवितेमध्ये आवडण्याची न आवडण्याची कारणं म्हणजे ही कविता मला फार आवडलेली आहे, कारण या कवितेमध्ये अतिशय साध्या सोप्या भाषेचा वापर कवीने केलेला आहे आणि ही कविता मनाला भिडणारी आहे. म्हणजे असं युनिक उत्तर तुम्ही जर कोणत्याही कवितेच्या संदर्भात दिलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण गुण मिळतात. आता बघा रसग्रहण. रसग्रहण म्हणजे काय, तर खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. आता इथं बघा आपल्याला तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.
तू झाला मूक समाजाचा नायक आपली ही कविता आहे जवी पवार यांची. आणि याच्यामध्ये आपल्याला रसग्रहण विचारलं होतं या ओळीचं. तर याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी लिहिणं गरजेचं होतं. एक आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. याचा एक व्हिडिओ मी याच्या आधी तुम्हाला टाकला आहे. सोपा आहे. आशयसौंदर्यामध्ये तुम्हाला कवितेचं नाव, कवी आणि त्याचा विषय लिहायचा होता. काव्यसौंदर्यामध्ये या ओळीचा अर्थ तुम्हाला समजेल त्या पद्धतीनं. आणि भाषिक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरलेली भाषा कोणती आहे. यामध्ये बघा गद्यात्मक भाषा वापरलेली आहे, मुक्त छंदात लिहिल्या गेलेली ही कविता आहे आणि अगदी साध्या सोप्या भाषेचा वापर केलेला आहे. दैनंदिन जीवनातील वापरल्या जोग्या भाषेचा वापर केलेला आहे. परिस्थितीवर स्वार, समाजाचा नायक अशा काही यांनी ही गोष्ट उठावदार झालेली आहे कविता, असं आपण त्यामध्ये लिहू शकतो. असं लिहिलं असेल तर गुण पूर्णपैकी पूर्ण आपल्याला मिळतात. स्थूल वाचन. स्थूल वाचनामध्ये आपल्याला बघा माणसं पेरा माणुसकी उगेल ही एक मनक्या पेरण लागा या कवितेची मधील आपल्याला प्रश्न होता. आणि दुसरं ही स्थूल वाचनाची कविता. दुसरं होतं स्वाती महाडिक यांचं जिद्दी लेफ्टनंट, कशा पद्धतीने त्यांचं आपल्याला यशोगाथा लिखाण करणं होतं. आणि तिसरं उत्पत्ती कोशमधील निर्मितीचा ठराव कधी झाला, उत्पत्ती कोशाच्या निर्मितीची जबाबदारी कोणावर होती आणि कोशाचे प्रकाशन कुठे आणि कसे झाले असं लिखाण करणं गरजेचं होतं. सोपं आहे, काही याच्यामध्ये कठीण नाही आहे. चला पुढचा आपला जो महत्वाचा जो आहे तो म्हणजे भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणाचा भाग. आता व्याकरणाच्या या भागावर आपल्याला समास पहिले होता. समासामध्ये काय काय विचारलं होतं आपण बघूया. पहिले आपल्याला विचारला होता सामासिक शब्द आई वडील, जोड्या जुळवा असं होतं. आणि याच्यामध्ये आई वडील विचारलं होतं. आई आणि वडील आपण याच्या आधी बघितलंय. आई आणि वडील दोन्ही महत्वाचे आहेत आणि या उभयान्वयी अव्ययानं जोडले जातात. हा इतरेतर द्वंद्व समास आहे. म्हणजे आई आणि वडील इतरेतर द्वंद्व. त्यानंतर पंचवटी म्हणजे 5 वट्यांचा समूह. इथं संख्या आलेली आहे पंच, तर म्हणजे 5 द्विगु समास. त्यानंतर महाराष्ट्र, महान असे राष्ट्र आपण याच्या आधी सुद्धा हे बघितलेलं आहे. इथं आलेलं आहे महान असे राष्ट्र कर्मधारय समास. आणि चहा पाणी म्हणजे नुसतं चहा किंवा पाणी नाही, त्याचे चहा पाणी नाश्ता सुद्धा येतो. अनेक घटक समाविष्ट होतात. तर हा झाला समाहार द्वंद्व. अशा पद्धतीनं पूर्णपैकी पूर्ण गुण तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. चला मित्रांनो, चला आपण आता पुढे बघूया की आपल्याला शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला अभ्यस्त शब्द दिलेले नव्हते, 2च होते, प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित. आता याच्यामध्ये बघा आपल्याला 4 इथं तुम्हाला शब्द दिलेले होते आणि त्यातले कोणते प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित आहे ते लिहायचं होतं. आता बघा पहिलं होतं भरधाव. आता भरधाव हा शब्द कुठे बघा, धाव आणि भर हा त्याला खूप आधी लागला, तो उपसर्ग घटित शब्द. त्यानंतर नावमेध हा उपसर्ग घटित शब्द येईल. लाजाळू हा आपल्याला प्रत्यय घटित, कारण की लाज त्याला ळू हा शब्द शेवटी लागला. त्यानंतर गुरुत्व, गुरु या शब्दाला तो नंतर लागला म्हणजे प्रत्यय घटित. लाजाळू आणि गुरुत्व हे प्रत्यय घटित, भरधाव आणि नावमेध हे उपसर्ग घटित शब्द येतील. अशा पद्धतीने इथे लिखाण करणं गरजेचं होतं. चला पुढे बघूया. वाक्प्रचार दिलेले होते आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा होता. खाली कोणतेही वाक्प्रचारात आणि 2च करायचे होते तुम्हाला, जास्त करण्याची गरज नाही. कोणतेही याच्यातले 2 जे तुम्हाला कळतील, लक्षात येईल. पहिलं तर त्याचा अर्थ लिहायचा होता. निष्कासित करणे, निष्कासित करणे म्हणजे जागेवरून हलवणे किंवा नष्ट करणे असं सुद्धा म्हणू शकतो. दुसरं मुग्ध होणे, मुग्ध होणे म्हणजे मग्न होणे किंवा तल्लीन होणे असं आपण त्याला म्हणू. पित्त खवळणे म्हणजे प्रचंड राग येणे. त्याच्यानंतर अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. अशा पद्धतीने याचे अर्थ होते आणि याच्यावरनं तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा होता. 2च करायचा होता, त्याला 4 गुण होते. पुढे बघा भाषिक घटकावर आधारित कृती आपल्याला विचारली होती. शब्द समूहासाठी 1 शब्द लिहायचा होता. इतरांना मार्ग दाखवणारा, मार्गदर्शक असं म्हणू शकतो आपण, किंवा वाठाड्या तुम्ही लिहिलं तरीही चालते. दुसरं होतं वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, त्याला वार्षिक म्हणतो आपण. जे वर्षातून प्रसिद्ध होते त्याला वार्षिक. चला आता पुढे बघा, अगदी सोपं होता पेपर, काहीही कठीण नाही. खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. समानार्थी, आई या शब्दाला समानार्थी शब्द एक माता एक जननी असं आपण इथे लिहू शकतो. पुढे बघा इथं काय होतं, एका शब्दाचे वचन ओळखा म्हणजे खालील शब्दांचे वचन ओळखा. नदी ही एकवचन आहे, गोट्या हे अनेक वचन आहे. अगदी सोपं आहे, काहीही कठीण नाही आहे. चला पुढे बघू काय विचारलंय. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. एक शब्द दिलाय दुकानदार आणि याच्यामध्ये दुकान किंवा दार हे शब्द नाही आले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त शब्द आपल्याला बनवायचे आहेत. या दुकानदार या शब्दापासून आपण एक बनवू शकतो कान आणि एक शब्द बनवू शकतो कारण. असे बरेचसे काही शब्द बनतात, पण 2 शब्द अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. इतरही वेगळा शब्द बनवला तरीही चालेल. चला त्याच्यानंतर पुढे बघा. पुढे आपल्याला लेखन नियमानुसार लेखन विचारलं होतं की अचूक शब्द ओळखा. म्हणजे कोणता तरी याच्यातला अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे, कोणता परफेक्ट आहे.
योग्य आहे. तर बघा याच्यातला मधातला हा शब्द अचूक आहे. दुसऱ्या याच्यातला सुशिक्षित हा शब्द, इथे ऐतिहासिक, इथं परिस्थिती, इथं आपल्याला दीपावली नाही, हे नाही, हे इथं चुकीनं आलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला दीपावली हा शब्द अचूक आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया विद्यापीठ. विद्यापीठामध्ये हा शब्द अचूक आलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं शब्द आपल्याला अचूक दिलेले आहेत. आणि माफ करा, याच्यामध्ये दीपावलीमध्ये हाच दीपावली शब्द अचूक आहे आणि विद्यापीठ हा शब्द अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने इथं आपण बघितलं. आता विरामचिन्हे विचारलेले आहेत. विरामचिन्हेमध्ये बघा, विरामचिन्हे ओळखून त्याची नावे लिहा. अगदी सोपं आहे. पहिलं प्रश्नार्थक आणि दुसरं स्वल्पविराम आपल्याला विचारलेलं आहे. अगदी सोपं होतं, काही कठीण नाही. पुढे बघा, काही पारिभाषिक शब्द दिले होते दोन आपल्याला प्रचलित. बघा, खालील शब्दांचा प्रचलित मराठी भाषेतील शब्द आपल्याला लिहायचा होता. ड्रामा म्हणजे नाटक आणि बुक स्टॉल म्हणजे पुस्तकाचे दुकान. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. अगदी सोपं आहे. पुढचं बघा, उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये आपल्याला पत्रलेखन विचारलं होतं. पत्रलेखनामध्ये आपल्याला दिलं होतं की अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांची भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली होती आणि 27 फेब्रुवारीला होती. वेळ सकाळची होती. अक्षरधारा सभागृह कुठं होतं, स्थळ दिलेलं आहे. स्पर्धेचं वितरण दुपारी 4 वाजता दिलेलं आहे आणि इथं आपल्याला मेलही दिलेला आहे. ठीक आहे, अक्षरधारा वाचनालय चिपळूणचा. आता बघा, आपल्याला इथे 2 पत्र दिलेले होते. एक विनंती पत्र लिहायचं होतं मित्रांनो आणि एक अभिनंदन करणारं पत्र लिहायचं होतं. वक्तृत्व स्पर्धेत बघा इथं नाव सुद्धा दिलेली होती, ईशा इरा गुप्ते. लिखाण करणारं कोण होतं, पत्र लिहिणारा व्यक्ती कोण, यश किंवा इरा, यश किंवा इरा गुप्ते असं नाव आपल्याला मेन्शन करणं होतं, पत्र लिहिणारा. तर इथं दोनपैकी एक कोणतंही विनंती पत्र तुम्ही लिहिलं असतं तर तुम्ही यश किंवा इरा गुप्ते या नावानं लिहायचं होतं, किंवा अभिनंदन पत्र लिहिलं असतं तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश किंवा इरा गुप्ते या नावानंच लिहायचं होतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला आता आपण पुढे बघूया. आणि विनंतीपत्रामध्ये काय विनंती होती बघा, की वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याकरता असं त्याला पत्र लिहायचं होतं. आणि पुढे काय होतं, तुमचा मित्र, आणि अभिनंदन पत्रामध्ये काय होतं बघा, तुमचा मित्राला मैत्रिणीला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र, तिथं अभिनंदन करणारे पत्र होतं. मेल आय डी वगैरे सुद्धा या मेल आय डीवर पाठवायचं होतं आपल्याला पत्र, असं त्यात सांगितलं होतं. ठीक आहे. चला, अशा पद्धतीने हे पत्र आपल्याला विचारलेलं होतं. पुढे का सारांश लेखन होतं. तुम्ही एक तर पत्र लिहा किंवा सारांश लेखन, किंवा होतं हे दिलेलं आपल्याला, किंवा पत्रलेखन करा किंवा सारांश लेखन करा. पण जे कोणत्या याचं सारांश लेखन करायचं होतं, विभाग 1 गद्य ई, जो अपठित उतारा आपल्याला दिलेला होता, या अपठित उतार्याचं आपल्याला 1/3 करायचं होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो समरी रायटिंग करायची होती. ते तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघा जाहिरात. आता तुम्हाला ज्या खालील कृती दिलेल्या आहेत त्यापैकी फक्त 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. एक तर जाहिरात लेखन करा, नाही तर बातमी लेखन, नाही तर कथा लेखन. आता जाहिरात लेखणीमध्ये तुम्हाला योगासन वर्गाच्या आकर्षक जाहिरात तयार करायची होती, तुम्ही ते करू शकले असते. किंवा बातमी लेखन, जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आता समारंभाची बातमी लेखन करणं होतं. आता पर्यावरण दिन कधी आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला बातमी लेखन करायचं होतं. आणि एक तर तुम्हाला ते नाही तर मग तुम्ही जाहिरात लेखन आणि कथा लेखनमध्ये बघा, खालील अपूर्ण कथा पूर्ण करा. ऑलरेडी एक कथा दिलेली होती, ती अपूर्ण आहे, ती फक्त पूर्ण करायची होती. आणि अशा पद्धतीने आपण इथे ते पूर्ण करू शकलो असतो. आधीचा भाग लिहायचा नसतो, उरलेला पुढचा भाग आपल्याला लिहायचा असतो. आता प्रसंग लेखनामध्ये बघा, प्रसंग लेखनामध्ये आपल्याला प्रसंग लेखन म्हणजे जे आपण निबंध लेखन म्हणून निबंध लेखनाच्या कृतीपैकी एकच कृती आपल्याला सोडवायची होती. 3 पैकी एक प्रसंग लेखन. प्रसंग लेखनामध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे या पद्धतीनं. आणि दुसरं आपल्याला विचारलं आत्मकथन. आत्मकथनामध्ये तुम्हाला नदीचं आत्मकथन होतं, मागच्या वेळेला समुद्राचं आत्मकथन विचारलेलं होतं. तर तुम्हाला हे जे इथं दिलेलं आहे त्याच्या आधारे ते लिखाण करणं गरजेचं होतं. आणि मी एक आवर्जून जे सांगितलेलं होतं वैचारिक लेखनामध्ये, की प्रदूषण एक समस्या किंवा उपाय, हे आपल्याला मी तुम्हाला याच्यात लिहून सुद्धा दिलेलं आहे आणि मी 2-3दा करून सुद्धा घेतलेला आहे. तर प्रदूषण एक समस्या आहे, हा नेहमीचा विचारला गेलेला टॉपिक आहे. अगदी सोप्या पद्धतीनं 2 पैकी 3 पैकी कोणताही एक टॉपिक लिखाण करणं गरजेचं होतं. वैचारिक, आत्मकथन किंवा प्रसंग लेखन. अगदी सोपी पेपर होता, काहीही कठीण नाही. व्यवस्थितरित्या समजून घेतला असता तर पूर्णपैकी पूर्ण गुण नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं पुढीलही व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल, पुढील प्रत्येक पेपर संदर्भात व्हिडिओ, त्याचे उत्तर तुम्हाला बघण्याकरता आणि नेमकं पेपर लिखाण कसं करावं या संदर्भातलं पूर्ण मार्गदर्शन या आपल्या चौधरी कोचिंगच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला होईल. त्यासाठी या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, लाईक करा. चला, तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याकरता मनापासून धन्यवाद.
थँक्यू. आणि तुमच्या पुढील पेपरकरता चौधरी कोचिंगतर्फे तुम्हा सगळ्यांना बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू.